नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या, रिद्धी सिद्धी संस्था संचालित उमेद कमवा आणि शिका प्रशिक्षण केंद्र म्हसवड। तर आपण पाठीमागच्या भागात साधा कटोरी ब्लाउज कसा कटिंग करायचा ते पेपर कटिंग आणि पीस कटिंग केलेला, तर तोच भाग आपण कटिंग केलेला आज स्टिचिंग करणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्यवस्थित म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित समजेल की स्टिचिंग कसं करायचं। तर हा ब्लाउजचा पाठीमागचा भाग आहे। तर आता याला आपण गोट घालून घेऊया। तर हा पाठीमागचा ब्लाउजचा पाठीमागचा भाग, त्याला आपण आता गोट घेऊया, गोट मारून घेऊया। तर गोटसाठी छोटे छोटे कट मी जॉईंट करून घेतलेले आहेत। एक अशी मोठी पट्टी घेतली। तर आता आपण गोट मारायला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण पट्टी जॉईन करू। आता आपण ही पट्टी पूर्णपणे प्लेन मध्ये जोडून घेतली। तर आता वरती आलेला भाग आपल्याला गोट घालायचा आहे ना, तर ही पट्टी आतल्या साईडला अशी फोल्ड करून एक टिप मारूया। आता आपण ब्लाउजच्या पाठीमागच्या भागाला टक्स घेणार आहोत। तर टक्स घेताना शोल्डरचा निम्मा भाग करायचा। इथं फोल्ड केला शोल्डरचा निम्मा भाग, तर तसेच प्लेन मध्ये पूर्णपणे खालीपर्यंत व्यवस्थित पकडून निम्मा भाग करायचा। आता हा झाला आपला शोल्डरचा निम्मा भाग। तर आता आपण ह्याचा टक्स किती घ्यायचा, तर प्रत्येक ब्लाउजचा टक्स घेताना 4 इंचावर घ्यायचा। असा अर्धा इंच घ्यायचा आणि असा उभा 4 इंच घ्यायचा। आणि टक्स घेताना असं सरळ सरळ घ्यायचं, असं तिरकी लाईन घ्यायला पाहिजे। तर पाठीमागच्या भागाला आपण टक्स घेताना शोल्डरचा निम्मा भाग करायचा। तर शोल्डरचा निम्मा भाग करताना पूर्णपणे खालीपर्यंत ते बाजू फोल्ड करून घ्यायची आणि आपण टक्स घ्यायचा। टक्स घेताना असं आडव्या साईडला अर्धा इंचवर टिक मार्क करायचं आणि उभ्या साईडला 4 इंचावर टिक मार्क करायचं। 4 इंचावर टिक मार्क केलं की टिप घेताना असं तिरकी टिप घ्यायची, म्हणजे टक्स व्यवस्थित येतो। आणि कोणतीही टिप मारताना डबल टिप घ्यायची, म्हणजे उसवणार नाही। आता आपण याला पट्टी जोडून घेऊया।
आता ही आपण पट्टी जोडून घेतली, तर आता दाब टीप घेऊया. आता आपण दाब टीप देऊन घेतली, तर हे पूर्णपणे फोल्ड करून आतून साईडून एक टीप मारून घ्यायची. हा आता आपला पाठीमागचा भाग पूर्णपणे झालेला आहे. पहिल्यांदा आपण गोट घेतला, नंतर टक्स घेतले. टक्स घेतल्या आपण खाली एक पट्टी जोडून, खालच्या साईडला पट्टी जोडून दाब टीप देऊन आतल्या साईडला फोल्ड करून पूर्णपणे पाठीमागचा भाग तयार करून घेतला. आता ही कटोरी, कटोरीचा आपण मध्य काढायचा. मध्य काढल्यावर आडवं 1.5 इंचावर टिक मार्क करायचं आणि जिथून 1.5 इंचावर टिक मार्क केले तिथून 2.5 इंच टिक मार्क करायचं. 2.5 इंचावर टिक मार्क करायचं आणि आपण आता अशी टिप मारून घेऊया. आता आपण 1.5 आणि 2.5 इंचावर टिप मारून घेतली, तर हा उरलेला भाग आहे तो असं फोल्ड पण केला तर चालतं किंवा आपण कट केला तरी चालतो. ही आपली झाली कटोरी. आणि हा मुंडा, तर ह्या मुंडा आणि ही कटोरी तर आपण दोन्ही जोडून घेऊया. आता कटोरी मुंडा जोडून झालं. आता आपण ह्याला क्रॉस पट्टी जॉईन करूया. क्रॉस पट्टी जॉईन करायचं, तर क्रॉस पट्टीचं एका साईडला 2.5 घेतलेलं असतं आणि एका साईडला 3 घेतलेलं असतं. तर ज्या साईडने आपण 3 इंच घेतलंय त्या साईडनी सरळ बाजूनी टिप मारून घेऊया. आता आपण अशी टिप मारून घेतली, तर हे असं आतल्या साईडनी फोल्ड करूया आणि अशा प्रकारे टिप मारून घेऊया. आता आपला पूर्णपणे आतमध्ये भाग गेलेला आहे, तर तो आपण एका साईडनी बाहेर खेचूया, मग तो पूर्ण बाहेर येतोय. बघा, आपण अशा प्रकारे क्रॉस पट्टी जोडली तर व्यवस्थित दिसते, फिनिशिंग सहित छान दिसते. त्यामुळं अशी क्रॉस पट्टी जोडून घ्यायची. आता आपली कटोरी क्रॉस पट्टी मुंडा जोडून झालंय. तर आता आपण इथं हुक लूक पट्टी करणार आहोत, तर या साईडला हुक पट्टी जोडून घेऊया. आता ही पट्टी
आतल्या साईडला जोडून दाबटीप देऊन घेऊया. आता हे आपले झाले ब्लाउजचे पुढचे दोन्ही भाग. हे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून व्यवस्थित उंची वगैरे गळा व्यवस्थित झाला का बघायचा. एक्स्ट्रा झाला असेल तर आपण कट करून पण घेऊ शकतो. हेच बरोबर आहे. तर आता आपण पुढच्या भागाला गोट मारून घेऊया. आतमध्ये फोल्ड करून आणि आणखी एक टीप मारून घेऊ. आता आपण पूर्णपणे गोट छानपैकी गोल असा मारून घेतलेला आहे. आता पूर्णपणे पुढील भाग तयार झालेत. हे बघा, पूर्ण दोन्हींची उंची सेम आहे आणि दिसायला पण किती छान दिसतायत. तर आपण आता पाठीमागच्या भागाला पूर्ण जोडून घेऊया. पहिल्यांदा पाठीमागचा भाग असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि पुढील भाग त्याच्यावरती पण व्यवस्थित ठेवून घ्यायचा. हे आपण आता पाठीमागच्या भागावर पुढील भाग दोन्ही व्यवस्थित ठेवून घेतले. कमी जास्त असेल तर आपण कात्रीने पण कटिंग करू शकतो, पण हे आता दोन्हीही व्यवस्थित झालेत. कटिंग करण्याची काही गरज नाही. चुकून एखाद्या वेळेस होऊ शकतो तर तुम्ही ते कटिंग केले तरी चालेल. आता उलट्या साईडने आपण शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडताना आपण डबल टिपा द्यायच्या. आणि टिप संपली की लॉक करून घ्यायचं, म्हणजे टिपा उसू शकत नाही. तसंच या साईड आपण आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग पूर्णपणे शोल्डर वगैरे जॉईंट करून घेतली. आता आपल्या आता राहिली बाही. तर आता आपण बाही जॉईंट करून घेऊ. बाही जॉईंट करताना बाहीचा मध्य काढायचा. मध्य काढून बाही जोडताना आपण बाहीचा मध्य काढायचा आणि नकळत थोडंसं कट करून घ्यायचं. तीच बाही अशा प्रकारे आपण जोडून घ्यायची.
जॉईंट केली. तर आपण आता ब्लाऊजचं फिटिंग करूया. फिटिंग करताना दोन्ही बाजू एकावर एक ठेवून व्यवस्थित उंचीला वगैरे आल्यात का बघायचं. ह्याची उंची बघायची व्यवस्थित. आणि दोन्हीचे पण हे जॉईंट व्यवस्थित झाले पाहिजेत. आता आपण टिप मारूया. अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाउज स्टिचिंग झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाउज झालेला आहे स्टिचिंग. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें.